हॅलो फ्रेंड्स, हे आहे आमचं गावाकडील घर. आणि गावाकडील घराच्या आवारामध्ये तुम्ही पाहू शकता, हे आहे पेरूचं झाड. अगदी पूर्णपणे पेरूने भरून गेलेलं आहे. मी बऱ्याच महिन्यांनी गावी आली असताना अचानक मला हे पेरूने भरलेलं झाड दिसलं. कारण याच्या आधीही आम्ही बऱ्याचदा आलो, पण इतकं हे झाड कधीच भरलेलं नव्हतं. यावेळेस मात्र पूर्णपणे पेरूने भरून गेलेलं पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. सगळ्यांनी अगदी मन भरून पेरूंचा आस्वाद घेतला. आणि हे पेरूचं गजबजलेलं झाड पाहून मला माझ्या लहानपणीच्या गोष्टी आठवू लागल्या. लहानपणी असंच दुसऱ्यांच्या दारामध्ये असंच गजबजलेलं पेरूंचं झाड बघितल्यानंतर त्यावेळेस असं वाटायचं की आपल्याला जर कोणी याच्यातले काही पेरू दिले तर किती बरं होईल. पण असं काही होत नव्हतं. आता मात्र आपल्याच घराच्या आवारामध्ये असं पेरूने भरलेलं झाड पाहून प्रचंड आनंद होत आहे. मला असं वाटतं हे तुमच्या बाबतीतही घडलेलं असेल. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता तुम्ही पाहू शकता, इथे केळीचं देखील झाड आहे. आणि पेरूच्या झाडाबरोबरच हे आमच्यासाठी दुसरं मोठं आश्चर्याचा धक्का होता. आणि हे पाहून आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. खाण्यापेक्षा ते नजरेला सुखावणारं होतं, म्हणून आम्ही सगळेजण खूप हॅप्पी होतो. म्हणून हा व्हिडिओ देखील आम्ही तिथे बनवून घेतला. त्याच्या पाठीमागचं कारण असं की एकदा का वयात आलं की फळं खाण्याचा आनंद आपण विसरून जातो. पण लहानपणी मात्र हे मिळालं असतं तर किती बरं झालं असतं असं नक्कीच वाटतं.